नमस्कार. कल्पनास किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर मटण पाया सूप ही रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी मी ते 5-6 पायाचे मी पीसेस घेतले. मग टोमॅटो, गाजर, कांदा, आपला गरम मसाला, हळद, मिरच्याची बुकी या गोष्टी मी रेसिपी तुम्हाला दिलेली आहे मी व्हिडिओमध्ये. आलं जरा जास्त घ्यायचं, 2 इंचाचं आलं घेतलं मी ते. तर हे आज मी कुकरमध्ये करते. ॲक्च्युली मी त्या टोपामध्ये करते आणि एक 4-5 तास मी ठेवलेलं टोपामध्ये. पण आज मी कुकरमध्ये केल्यावर खूप सोपं झालं करायला, म्हणून तुमच्याकडे रेसिपी शेअर करते. आता तेलामध्ये मी इथे फोडणीला मी दिले आहे लवंग, दालचिनी, वेलची आणि बे लीफ. हे मस्ट आहे, कारण पायाला जरा उग्र वास असतो, तर त्याचा तो निघून जातो. मग त्यानंतर मी कांदा, टोमॅटो आणखीन गाजर घेतले. हे ॲक्च्युली म्हणजे सूपमध्ये ते जरा हे येते, जरा थिकनेस यायसाठी हां, आणि टेस्ट पण जरा बदलते थोडी. इथे आता मी पाया घातले. पाया चांगला परतून घ्यायचा. हा पाया आहे ना, हा जॉईंट्ससाठी, जॉईंट पेन आणि सांधेदुखी म्हणजे आणि आर्थरायटिस यासाठी खूप औषधी आहे. इथे मी हळद, मिरच्याची भुकी घातली आणि ह्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर आहे पायामध्ये. तर हे खूप पौष्टिक आणखीन टेस्टी पण होते हे. तर आता मी इथे पाणी भरपूर घातलं आहे. 4-5 कप घातलेत पाण्याचं. मी पाण्याचा माप पण दिलेला आहे. तर कुकरमध्ये सगळं घातले. आता मी त्याच्यामध्ये काळं मिरी घातले, काळं मिरी घातले अर्धा चमचा एक, आणि आलं लसूण मी ते कुटून घेतलं. भरपूर आलं लसूण घेतले हां. तर जरा तिखट होते. जर लहान मुलं असतील तर जरा तुम्ही ते नंतर घालायला लागेल तुम्हाला. ठीक आहे. त्याने एवढं तिखट चालेल की नाही माहिती नाही. आणि मीठ घातलं आहे. आता हे कुकर लावून मी मला 4-5 चांगल्या शिट्या द्यायला पाहिजेत हां. कारण मी नुसतंच टोपात ठेवलं तर मी एक 4-5 तास ठेवते मी. पण कुकरमध्ये पाया चांगला पटकन शिजतं आणि सोपं जाते करायला जरा सूप. आता सांगितले. आता बघा इथे झालं तयार एकदम. आता काय करते मी, ते पायाचे जे पीसेस आहेत ना, ते काढून ठेवते बाजूला, म्हणजे टोपामध्ये घालते आणि हे सगळं मी गाळून घेते सगळं. ते सगळं ते तमालपत्र वगैरे ना, ते आपल्याला नको आहे ना, लवंग, दालचिनी आपल्याला सूपमध्ये नको आहे. तर हे ते गाळून घेते मी सगळं. ठीक आहे. आता तेच टोप मी परत आता कुकर ठेवून देते बाजूला. कुकरमध्ये आता त्याचा बाजूला मसाला दिसला ना तुम्हाला लागलेला, तर अजून 1 कप घातला पाण्याचा, म्हणजे तो मसाला आपला वेस्ट नको जायला. हां. आणि त्यात ते टोप आहे ना, ते आता परत मी गॅस उकळ येईपर्यंत हां, मी इथे पहिला टेस्ट करते. इथे गाजर आणि टोमॅटो होता ना, ते मी असं मॅश घेतले मी करून, म्हणजे त्याचं आपल्याला सूपमध्ये ॲड करायला. हे बघा. ठीक आहे. इथे मीठ मी टेस्ट केलं, जरा मीठ कमी होतं म्हणून मी एक अर्धा चमचा अजून मीठ घातलं इकडे. तर आता चांगली उकळ येईपर्यंत ते सूप करायचं. खूपच टेस्टी लागते, पौष्टिक आहे. सांधेदुखी असतील तुमच्या कंप्लेंट असेल तर त्यासाठी एकदम उत्तम आहे. ही बघा उकळ कशी छान आली आहे ना. तर नक्की ट्राय करा तुम्ही पाया सूप. आणि येस, गार्निश म्हणून तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीर, इव्हन पुदिना असेल तर पुदिना घालू शकता. तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्या